गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा मी सकाळीच मस्त पराठे केले होते मस्त गावरान तुपाचे चहासोबत खायला. आणि माझी भाजी पोळी वगैरे झाली स्वयंपाक. म्हटलं चला आता बाकीचे कामं राहिले घरातले, त्यानंतर चहा नाश्ता केला आणि स्वयंपाक वगैरे तर सगळं झालं. म्हटलं आता घरातले कामं वगैरे आवरून घेते. आणि कपडे धुतले होते ना, त्याच्या काही घड्या वगैरे घातल्या नव्हत्या, तेही घालायच्या राहिल्या होत्या. म्हटलं पहिले काम आवरून घेते म्हटलं घरातलं, आणि त्यानंतर मग बाकीच्या तयारी लागते ना. आज पाणी येणार होतं त्यामुळे ना आम्ही सगळेच जण असं मस्त भांडे वगैरे घासायला लागलो होतो. आणि तुम्हाला वाटतं असं त्याला का पाठीले टाकीमध्ये, कारण की ना आमचा हात पुरायला नव्हता, चिवच्या पप्पाचा पण आणि माझा पण टाकीमध्ये खाली हात पुरायला नव्हतं. त्यामुळे त्याला टाकीमध्ये पाठवून त्याला तेवढं खालचं ते घासायला लावलं होतं. आणि त्यानंतर त्यानं वगैरे घासलं वगैरे. म्हटलं चला आता चिवबाई आमच्या काय करते बघावं. तर चिवबाईचं असं मस्त डायपरच्या पन्नीसोबत चालू होतं खेळणं, आणि ती तोंडात नाही आलं ना तर ओरडत होती ती खूप. त्यानंतर तिचं खेळणं चालू होतं आणि तिला आंघोळ वगैरे राहिली बरं, तिची आंघोळ घालायची होती. म्हटलं नंतर घालते, म्हटलं एकदा पाणी आल्याच्या नंतर बाकीचे कामं आवरून घेते. मग पाण्याला थोडा उशीर होणार होता, म्हटलं जाऊ द्या ते उशीर होणार तोपर्यंत आपण घरातले एक कपड्याच्या गाड्या वगैरे घालून घेते. म्हटलं बा किचन वाटा सगळं घासून वगैरे, आणि हांडे भांडे सगळे असे मस्त सगळे घासून ठेवले. आता नुसती पाण्याचीच बारी होती. त्यानंतर चिवला आंघोळ घातली होती आणि मस्त चिवबाई झोपेतून उठल्या बघा ना कशा खेळते, आणि तो कसा हसत आहे. बहीण भावाचं प्रेम वेगळंच राहतं खरंच ना. मस्त ती हसू लागली आणि तो तिला हसत होता. म्हटलं चला यांचं तर खेळणं चालू आहे, आता पाणी आले तर आता पाणी भरून घ्यावं, कारण की चिवचे पप्पा घरी होते तर तेच पाणी भरत होते, नाही तर मग माझ्याकडे बारी राहते पाणी भरायची. त्यानंतर पाणी वगैरे भरलं आणि मस्त संध्याकाळी असं 6 वाजले होते. मस्त चहा वगैरे ठेवला, चहासोबत अशी खारी आणली होती खायला. म्हटलं चला आता चहा करते आणि मुलांना दूध वगैरे देते आणि चहा पितो. मस्त अशी चहा वगैरे प्यायला बसलो. आजचा दिवस असा काय केला तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.